नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे सकाळची थोडीफार जे काही माझं रुटीन आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर सोमवारचं रुटीन आहे. तर मी भेंडीची भाजी वगैरे बनवायला घेतलेली आहे. भेंडी रात्री धुवून वगैरे स्वच्छ नितळायला ठेवते, म्हणजे सकाळी आपण डायरेक्टली कट करायला घेतली तरी चिकट होत नाही. म्हणून मी रात्रीचीच त्याला धुवून वगैरे त्या चाळणीत निथळत वगैरे ठेवली होती. नंतर भेंडी वगैरे, कांदा, मिरची, लसूण वगैरे टाकून मस्त अशी भेंडीची भाजी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे तर ते करून घातलेलं आहे. आणि मस्त अशी डब्याला आज भेंडीची भाजी आणि चपाती चपाती आणि भेंडीची भाजी आज डब्याला बनवली होती. तर इकडं आर्याला आंघोळीला पाणी दिलेलं आहे. दिशू आज स्कूलला जाणार नव्हती, कारण तिची थोडी तब्येत म्हणजे सर्दी वगैरे झाली होती, म्हणून तिला पाठवलं नव्हतं. फक्त आरच स्कूलला जाणार होते. मग तिच्यासाठी जरासं लेट उठली होती मी, नाहीतर रोज 5-5:30 वाजता उठायला लागतं. मग एकटीच्या डब्यासाठी किंवा एकटीच्या एक चपाती बनवून दिली तरी होऊन जातं. मग ते जरा भेंडीची भाजी वगैरे बनवून मस्त कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. आणि आता तिच्यासाठी थोडंसं ह्यातला जो काजू बदाम हे सगळं मिक्स आहे तर ते सगळं देते तिला. आणि बोर्नव्हिटा आणि दूध प्यायला देणार. तर हे कॉफीचं बरणी आहे मोठी, पण त्याच्यातच मी जे पॉकेट भेटतं बोर्नव्हिटाचं तर ते आणलेलं आहे आणि ते त्यात भरून ठेवलेलं आहे. आणि बोर्नव्हिटाच्या डब्यात मी काजू बदाम, मनुके वगैरे हे सगळं मिक्स असतं तर ते ठेवून घेतलेलं आहे. तर तिच्यासाठी थोडं वाटीत काढून घेतलेलं आहे. बोर्नव्हिटासुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यात दूध ओतून तिला प्यायला देणार. तोपर्यंत तिची बॉटल आहे तर ती भरून घेतलेली आहे. ती अंघोळ करेपर्यंत एवढं सगळं माझं आवरून घेते मी. नंतर मग तिच्यापुरती एक चपाती बनवून देणार आणि बाकीच्या चपात्या नंतर लाटल्या तरी होऊन जातं. तर तिची केसं वगैरे आहेत तर तीसुद्धा बांधून द्यायची आहेत. आज दिशा नाही आहे, नाहीतर दोघींची पण केसं वगैरे बांधून द्यावी लागतात आणि खूप घाई गडबड होत असते. पण आज फक्त आर्याचीच केसं बांधून द्यायची होती. अशी ती रोज बांधते स्वतःची स्वतः. पण आज दीदीची केसं बांधायची नव्हती, म्हणून म्हटलं ये इकडे मीच बांधून देते आज. मग मग मी केसं तिची वगैरे बांधून दिली. मग नंतर भाजी आहे तर तीसुद्धा मस्त अशी वाफेवर भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर आता तिच्यापुरती एक चपाती आहे तर ती मी बनवून घेते. पीठ वगैरे मी आधीच मळून ठेवलं होतं. आणि आता चपाती आहे तर तिच्यापुरती एक बनवून देणार. चपाती वगैरे लाटली आणि टाकली तव्यात, तोपर्यंत बाहेर कचरा घ्यायला आले होते. तर मग तिला म्हटलं की तू चपाती आहे तेवढी भाज, मग मी कचरा देऊन येते. मग कचरा देऊन येईपर्यंत हिने चपाती आहे तर ती भाजून घेतलेली आहे. तर आता तिचा मी डबा आहे तो पॅक करून देते. ती एकदा गेली की मग मला बाकीच्या जर चपात्या आहेत तर त्या बनवून मी घेईन. आणि नंतर मिस्टरांना नाश्ता वगैरे, परत त्यांचा टिफिन, नंतर मला, दिशाला, असं आमचं चालूच राहील. आणि आज बाहेर जायचं होतं त्यामुळे माझं पण पटपट आवरायचं चालू होतं. तर जेवढं मी पटपट आवरते तेवढं, जेवढं मला व्हिडिओ शूट घेता येतो मी तेवढाच घेतलेला आहे. कारण व्हिडिओ शूट घेत राहिलं तर मग बाकीची कामं राहतात. तर इकडे आता माझी आंघोळ वगैरे सुद्धा झालेली आहे आणि दिशाची पण आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं होतं. मी लास्टला केली होती, कारण यांना कसं मिस्टरांना जायचं असतं, आरूला जायचं असतं, सगळ्यांना जायचं असतं पटपट. मग मी आपली लास्टला निवांत करते. कधी कधी लवकर करते, पण खूप सकाळ सकाळी उठल्या उठल्या मग आंघोळ करायचं म्हणजे मग नको वाटतं. मग कधीतरी होते आंघोळ, कधी होत नाही, असं असतं. जसं टायमिंग असेल त्याच्यानुसार ॲडजस्ट होत जातं. कधी लवकर कधी उशिरा उठणं होतं, कारण रात्रीचं झोपायलासुद्धा खूप वेळ होतो आमच्याकडे. कारण पोरी रात्रीच्या 12-12:30-1 वाजले तरी त्यांचं काही ना काहीतरी चालूच असतं. मग ती लाईट बंद केल्याशिवाय तरी झोप काही लागत नाही. आणि आता कसे प्रोजेक्ट वगैरे हे चालूच असतात त्यांचं. मग रोज काही ना काहीतरी प्रोजेक्ट, नंतर असाइनमेंट हे ते चालूच असतं. तर हे बघू शकता रात्रीचं कचरा आहे तिथं. सगळे पेपर्स पडलेले आहेत, जसं की क्राफ्ट पेपर वगैरे लागतात तर ते सगळे त्यांनी कट करून ठेवलेले होते. तर आर्या गेले ते
मिस्टरसुद्धा गेले होते. त्यांचा डब्बासुद्धा पॅक वगैरे करून दिला होता मी त्यांना नाश्ता वगैरे. तर राहिलेली भाजी आहे तर ती काढून घेतली आणि भांडी वगैरे सगळी घासून वगैरे स्वच्छ ठेवली. किचन ओटा क्लीन केला आणि आता म्हटलं मशीन लावून घेते. मग माझं कामं झालीत मशीन लावून घेणार. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला